शेतकऱ्यांनो, आता पुढच्या महिन्यापासून उन्हाळा हे सुरू होते. तर अशामध्ये आता भाजीपाल्यांना खूप जास्त डिमांड असते म्हणून आता रेट पण हे वाढतात भाजीपाल्याचे. कारण या दिवसात भाजीपाला जास्त उगत पण नाही, जास्त तापमान असल्यामुळं, म्हणून त्याचे भाव पण वाढतात. तेच ध्यानात घेऊन आपण आता थोडासा एक प्रयत्न केलेला आहे भाजीपाल्याचा. तर इथं तुम्हाला दिसत आहे हे बरबटी आहे आणि तिकडे भेंडी हे लावलेली आहे. बघू शकता आता याची कंडिशन अशी आहे, याला जवळपास 20 दिवस झालेले आहे आता लावून, आणि 20 दिवसात हे अशा प्रकारे झालेले आहे. तर याची जे लागवड आहे थोडीशी तुम्हाला हळदीसारखी दिसत असेल, हळदीच्या लागवडीसारखी, आणि तशाच प्रकारे आहे. कारण हे जे या 2 तासातलं जे अंतर आहे, हे अंतर आहे 3 फुटाचं, आणि मधातलं जे दिसत आहे तुम्हाला या 2 तासातलं अंतर ते आहे 1 फुटाचं. आणि हे जे आता हे बिया एक एक हितीवर आहेत आपल्याप्रमाणे. हे बघा इकडे भेंडी आहे, हिला पण 20 दिवस झालेले आहे. आता खूप बारीक बारीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ही झाडं आहेत भेंडीची. तर ही जे भेंडीची लागवड दिसत आहे आपल्याला, तर हे या भेंडीच्या लागवडीमध्ये या 2 तासातलं जे अंतर आहे, या 2 तासातलं जे अंतर आहे ते 2 फुटाचं आहे. हे जे अंतर दिसत आहे हे 2 फुटाचं आहे, आणि ह्या 2 झाडांच्या मधातलं जे अंतर आहे ते 1 फुटाचं आहे. तर अशा प्रकारे ही लागवड आहे, आणि हे जवळपास थोडीशी आहे. एक बॅग लावलेली आहे आपण ह्याच्यामध्ये सध्या, कारण आपला आता फर्स्ट टाईम आहे भाजीपाल्यामध्ये. फर्स्ट टाईम आपण भाजीपाला हे लावलेला आहे, म्हणून छोट्यापासून सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आता 20 दिवसात याला आपण एक खत आणि एक फवारणी हे आत्तापर्यंत झालेली आहे. तर फवारणी यासाठी केली कारण हे जे आपल्याला पानं दिसत आहे याचे हे कुरमुट दिसत आहे, बघू शकता. तर ते पानं थोडेसे फ्रेश झाले पाहिजे, असे रोगिले दिसत आहे आपल्याला आता हे थोडेफार. तर ते रोगिलेपणा काढण्यासाठी एक फवारणी दिली आपण, आणि खत याला आपण 10-20 हे दिलं आहे आतापर्यंत. तर एक खत आणि एक फवारणी झालेली आहे. भेंडीची जी व्हरायटी आहे ते आपण लावलेली आहे राधिकाची. राधिका ही व्हरायटी लावलेली आहे आपण. आणि जे बरबटी आहे ते अंकुर या व्हरायटीचे आहे. तर ही आपण लावलेली आहे. लागवड पद्धत ही कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला जर याबद्दल काही अनुभव असेल तुमचा, तर ते पण सांगायला विसरू नका, जेणेकरून मला पण त्याची मदत होईल.